शासकीय बैठकांसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई बाहेरच्या मंत्र्यांना बैठकांसाठी यायची गरज नाही, सूत्रांची माहिती। मुंबई बाहेरच्या मंत्र्यांना बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर। नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे देखील उपस्थित राहणार। भोंदू अशोक खरातचा आज ईडी ताबा घेणार, सूत्रांची माहिती। अशोक खरातला आज सिन्नर न्यायालयात हजर केलं जाणार। लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात खरात अटकेत। 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार, कांदा उत्पादकांना सुद्धा दिलासा मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। शरद पवार प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाइड स्टोरी। तटकरे सुद्धा भेटीसाठी येणार याचा पवारांनाही कल्पना नव्हती। पटेलांच्या आधीच तटकरे अचानक सिल्वर ओकवर पोहोचले। मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद कायम। फडणवीसांचा वाहनानं मुंबई पुणे प्रवास। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंकडून केराची टोपली। विखेंकडून बैठका उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला भाजपकडूनच हरताळ। काटकसरीच्या आवाहनानंतर सुद्धा भाजपची शाही व्यवस्था। नांदेड भाजपच्या कार्यक्रमात शाही जेवण, एसी हॉलची चर्चा। शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम। गरज नसलेल्या महामार्गासाठी इतका आटापिटा का? राजू शेट्टींचा सरकारला सवाल। रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची, आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य। खरीपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीनं शेतकरी चिंतेत। रासायनिक खतांच्या बॅगमागे 225 ते 375 रुपयांची वाढ। उत्पादन खर्च वाढल्यानं शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी। केरळमध्ये काँग्रेसची 10 वर्षांनंतर सत्ता। व्ही डी सतीशन घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधी सोहळ्याला राहुल, प्रियंका गांधींसह मल्लिकार्जुन खरगे देखील उपस्थित राहणार। रत्नागिरीमध्ये वादळी पावसाचा इशारा। हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट। युद्धातून वाट काढत 20,000 टन एलपीजी घेऊन जहाज भारतात। सिमी नावाचं जहाज गुजरातच्या दीनदयाल बंदरात दाखल। पुणे जिल्हा परिषद अडचणीत। पीएफ विभागानं पुणे जिल्हा परिषदेची बँक खाती गोठवली। पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक व्यवहार अशक्य। नेदरलँडसोबत 17 महत्वपूर्ण करार। दुर्मिळ खनिज संरक्षण क्षेत्रात सहकार्य। पंतप्रधान मोदी स्वीडनला रवाना। आमची कारवाई पूर्णपणे न्याय। युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर झेलेन्स्कींचं वक्तव्य। पुन्हा संघर्षाची चिन्ह। यूएईच्या अणुप्रकल्पावर ड्रोन हल्ला। इराणवर संशयाची सूड। अमेरिकेमध्ये एअर शो दरम्यान दुर्घटना। उंच आकाशात 2 फायटर जेट एकमेकांवर आदळले, मात्र सुदैवानं 4 जण बचावले। इबोला उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी। जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा। दिल्लीचा राजस्थानवर 5 विकेट्सनं विजय। दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा कायम। आज चेन्नई समोर हैदराबादचं आव्हान। चेन्नईचा घरच्या मैदानावरचा शेवटचा सामना।